24 न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ। बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत, हिंदू जनजागृती समिती। बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे। या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे। सरकार विरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे। जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांची उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमण करणे, हिंदूंची दुकाने लुटले, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे, आग लावणे, हिंदू महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे। या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे। या संदर्भात बांगलादेशी सैन्य दलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न राहता हिंदू समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे। बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समिती पुढील मागण्या केल्या आहेत। प्रथम, बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले, घरांची लूट, मंदिरांवरील हल्ले, मूर्तींची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सूचना द्याव्यात। बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते हल्ले लक्षात घेता तेथील हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी। आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित किंवा मालमत्ता यांची जी हानी झाली आहे त्याची तातडीने भरपाई करावी। भारत सरकारने हा विषय तातडीने संयुक्त राष्ट्र संघात मांडून बांगलादेशामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी करावी। तसेच बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील जे हिंदू विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील त्यांना नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे भारत सरकारने आश्रय द्यावा। तसेच यापूर्वीही जवळपास 5 कोटी बांगलादेशी घुसखोर भारतात शिरले आहेत। त्या घटनेनंतर पुन्हा ही घुसखोरी वाढण्याची शक्यता पाहता भारतीय सीमेवर चोख बंदोबस्त करावा। सोशल मीडियाच्या माध्यमातून बांगलादेशातील अत्याचाराचे जे भयंकर व्हिडिओ समोर येत आहेत त्यावरून भारत सरकारने वेळीच लक्ष घातले नाही तर बांगलादेश हा दुसरा पाकिस्तान होण्याची शक्यता आहे। या ठिकाणी हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंहार होण्याची शक्यता आहे। या घटनेनंतर धर्मांध जिहादी आतंकवाद्यांचे मनोबल वाढून ते भारतातही त्यांच्या छुप्या पाठीराख्यांच्या मदतीने हिंसाचार माजवण्याची शक्यता आहे। त्यामुळे भारतीय पोलीस यंत्रणा, प्रशासन यांच्यासह समस्त भारतीयांनी सतर्क राहायला हवे। तसेच स्वसंरक्षणासाठी सिद्ध राहण्याचीही आवश्यकता असल्याचं समितीने म्हटलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.